मी खुर्शीद बानू शामलिक पुणे येथून बोलतेय। आज मी आपल्याला रानभाजी विषयी रेसिपी दाखवणार आहे। रानभाजी आहे मोरिंगा। मोरिंगाला सुपरफूड म्हटलेले आहे कारण की त्याचे फायदे खूप आहेत। B1, B2, B3, B6 आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहेत। त्याच्यामुळे सर्व आजार बीपी, शुगर सर्व आजारांनाही उपयोगी पडते। आणि याला मोरिंगा इंग्लिशमध्ये म्हणतात, हिंदी त्याला सहजन के पत्ते म्हणतात आणि मराठी त्याला शेवग्याची पाने म्हणतात। पण खूप उपयोगी आहे आणि शरीराला आवश्यक आहे। गोळी खायची जरूर नाही। आता मी त्याच्याविषयी एक रेसिपी करून दाखवते, मोरिंगाची वडी। मोरिंगा वडीसाठी काय काय साहित्य लागते आपण पाहूया। 1 वाटी मोरिंगा, त्याच्या बारीक केले म्हणून ते थोडं दिसतंय। 1 वाटी कोथिंबीर, तांदळाचं पीठ, खोबरं सजावटीसाठी, धने जिरे पावडर, मीठ, फोडणीसाठी जिरं, राई, कढीपत्ता, लसूण, हे आत घालण्यासाठी मिरची, लसूण, अद्रक, हे काली मिरी, लाल मिरची पावडर आणि जिरे, हे तीळ आहे, हे हिंग आहे, हे बेसन पीठ आहे। आता आपण करायला लागूया। पाणी तापायला ठेवलं आहे। आपण सर्व साहित्य घालून वड्याचं पीठ मिक्स करूया। हे आहे मोरिंगाची पानं, ही आहे कोथिंबीर, जिरे आणि मिरची पावडर आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर थोडंसं आहे, धने जिरे पूड, चवीप्रमाणे मीठ, लागलं तर आणखी घालूया आपण आता चना पीठ घालूया, लागेल तर आणखी घालूया। 1 चमचा घेतला वरून। यात आपण तांदूळ पीठ घालूया। आपण यात सोडा घालणार नाहीये, खुसखुशीत होतात। ज्वारीचं बाजरीचं पीठ असलं तरी चालतं, माझ्याकडे होतं म्हणून मी तांदळाचं पीठ घातलं। आता हळद घालून आपण पाणी घालून पीठ मळून घेऊया। लागलं तर पुन्हा आणखी पीठ घालूया, थोडं घालत जायचं। झालेलं आहे। आपण आता स्टीम करायला ठेवूया। 3 गोळे करू आणि वड्या हे करून रोल करून त्याला तेल लावायला ऑइल लावलेलं आहे, साडीला आपण ठेवूया। आपण कोथिंबीरच्या, आळूच्या नेहमीच खातो, ह्या करून बघा, फारच उपयोगी आहे, फारच हेल्दी आहे। आता आपण हे उकडायला ठेवूया। पाण्याला स्टीम केलेलं आहे, त्याच्यावर आपण चाळणी ठेवूया। पाणी आधीच ठेवलेलं आहे, आता लवकरच हे उकडून होईल। आपण त्याला झाकून ठेवूया। या वड्या उकडून झालेल्या आहे, आपण आता कापूया त्याला। बघा किती छान कापून झालेले आहेत। आपण आपली साजूक तुपाची थोडीशी फोडणी देऊया। हे डायरेक्ट वडी आहे, याला तळायचं नाहीये, शॅलो फ्राय करायचं। तर आपण आता फोडणी करूया। याला शॅलो फ्राय आहे, डीप फ्राय नाही आहे। थोडंसं हिंग घालून फोडणी करूया। आता याला सवते करून ह्या वड्या यात टाकूया। आपण आता यात वड्या घातलेल्या आहेत। तेल बघा किती छान येते, बिलकुल शॅलो फ्राय आहे। तेल वडी बनून तयार आहे। करा, खा, प्या आणि मजेत राहा।